त्रिशा 10वी असतानाच तिच्या घराशेजारी राहणाऱ्या सोहमच्या प्रेमात पडली. लहानपणापासूनच दोघंही एकमेकांना ओळखत होते. सोहमला त्रिशा आवडत होती आणि एक दिवस त्यानं तिला प्रपोज केलं. त्रिशानेही त्याला होकार दिला. त्रिशाचे आईवडील तिच्यावर खूप प्रेम करायचे, तिचे लाड करायचे. पण हळूहळू त्यांना त्रिशा आणि सोहम यांच्यातील वाढती जवळीक जाणवू लागली. त्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तो मुलगा चांगला नाही, तो इतर मुलांसारखा सभ्य नाही, कामधंदा करत नाही, इकडे तिकडे फिरत असतो, त्याच्यापासून तू दूर राहा. पण आईवडिलांनी सांगितलेल्या अगदी उलट सोहम त्रिशासमोर वेगळाच वागत असे. तिची काळजी घेणं, तिला आवडेल ते आणून देणं, तिच्यावर प्रेम करणं आणि यामुळेच त्रिशा त्याच्याकडे अजूनच आकर्षित होत गेली. ती त्याच्यासोबत फिरू लागली, वेळ घालवू लागली. हळूहळू त्यांचं नातं अधिक जवळचं झालं. ते एकमेकांच्या इतके जवळ आले की नवरा बायकोप्रमाणे एकमेकांची काळजी घेऊ लागले. दुसरीकडे आई वडील मात्र अंधारात होते. त्यांना वाटत होतं की मुलगी आता त्या मुलापासून दूर आहे आणि शिक्षणावर लक्ष देत आहे. पण प्रत्यक्षात शनिवार रविवारी प्रोजेक्टच्या नावाखाली त्रिशा सोहमसोबत लॉजवर वेळ घालवत होती. असं करत 3-4 वर्ष निघून गेली. एक दिवस सोहम तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे हॉटेलच्या मालकाने त्रिशाला ओळखलं आणि लगेच तिच्या वडिलांना फोन करून सगळी माहिती दिली. हे ऐकताच तिच्या वडिलांना जबर धक्का बसला. ते लगेच तिथे पोहोचले. स्वतःच्या मुलीला त्या अवस्थेत पाहून ते हादरलेच. त्यांनी त्रिशाचा हात धरला आणि तिला तिथून थेट घरी आणलं. घरी आल्यावर त्यांनी तिला खूप समजावलं, रागावलं, आपली इज्जत घालवलीस. पण त्रिशा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणत होती, मी त्याच्यावर प्रेम करते, मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. मात्र तिच्या वडिलांना सोहम कसा आहे, त्याची वागणूक कशी आहे हे सगळं माहिती होतं. म्हणून त्यांनी ठामपणे तिचा विरोध केला. शेवटी आईवडिलांच्या प्रेमाखातर, त्यांच्या दबावाखाली त्रिशानं सोहमपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या पसंतीच्या मुलासोबत म्हणजेच मोहितसोबत तिचं लग्न लावून देण्यात आलं. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरा जवळ येताच त्रिशाच्या मनात धडधड वाढली. तिनं मोहितला थांबवलं आणि म्हणाली, मला थोडा वेळ हवा आहे. मोहित समजूतदार होता. त्यानं तिच्या भावना समजून घेतल्या आणि तिला वेळ दिला. काही दिवसांनी त्रिशा माहेरी आली. तिथे पुन्हा शेजारी राहणारा सोहम दिसताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. कारण ते फक्त प्रेमात नव्हते, ते मनाने आणि शरीरानेही एक झाले होते आणि म्हणूनच ते पुन्हा भेटले, पुन्हा जवळ आले. आता लग्नाला 10 दिवस झाले होते. एका रात्री त्रिशा मोहितला म्हणाली, मी आता तयार आहे, आपण आपलं नातं पुढे नेऊ शकतो. हे ऐकून मोहित खूप खुश झाला. त्यानं त्या रात्रीसाठी खास तयारी सुरू केली. बेड सजवला, वातावरण तयार केलं, कारण त्याला वाटत होतं आज त्याचं वैवाहिक आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. पण त्रिशाने त्याला जिथे यायला सांगितलं तिथे तो गेला आणि पुढे त्याच्यासोबत जे काही घडलं ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसे. मोहितसोबत तिथं नेमकं काय घडलं, त्रिशाने त्याच्यासोबत काय केलं हे जाणून घेण्यासाठी पूर्ण कथा नक्की ऐका. मोहितच्या गावात आज सणासारखं वातावरण होतं. ढोल ताशांचा आवाज, लोकांची लगबग, नातेवाईकांची गर्दी. सगळीकडे एकच चर्चा होती की आपल्या मोहितचं लग्न आहे आज. मोहित साधा, शांत आणि मनाने खूप चांगला मुलगा. त्याच्या चेहऱ्यावर आज वेगळीच चमक होती. आयुष्याची नवी सुरुवात, नवीन नातं आणि अनेक स्वप्न घेऊन तो मंडपात उभा होता. त्याच्या डोळ्यांत आशा होती, प्रेम होतं आणि एक विश्वास होता की आता सगळं छान होणार, आपलं लग्न होणार, एक चांगला साथीदार मिळणार. पण त्याचवेळी दुसऱ्या खोलीत बसलेली नवरी त्रिशा पूर्णपणे शांत होती. तिच्या चेहऱ्यावर वधूचं हसू होतं, पण डोळ्यांत काहीतरी वेगळंच चालू होतं. ती आरशात स्वतःकडे पाहत होती, जणू स्वतःलाच विचारत होती, हीच का माझ्या आयुष्याची दिशा. त्या क्षणी तिच्या मनात एक चेहरा पुन्हा पुन्हा समोर येत होता, सोहम. तिचं खरं प्रेम, तिचं खरं आयुष्य. पण आज ती दुसऱ्याच्या नावाने सजली होती. त्रिशा आणि सोहम कॉलेजपासून एकमेकांवर प्रेम करत होते. त्यांचं नातं फक्त आकर्षण नव्हतं, तर एकमेकांशिवाय जगता येणार नाही इतकं खोल होतं. पण त्यांच्या प्रेमात एक मोठी भिंत होती, त्यांच्या घरच्यांची. तो मुलगा आपल्या घरासाठी योग्य नाही, समाजात आपली इज्जत आहे, अशा शब्दांनी त्रिशाचं प्रेम हळूहळू दाबलं गेलं. शेवटी एक दिवस तिच्यासमोर निर्णय ठेवला गेला, आम्ही तुझ्यासाठी मुलगा शोधला आहे, हे लग्न तुला करावंच लागेल. त्या दिवशी तिनं खूप प्रयत्न केला, खूप समजावलं, पण कोणीच तिचं ऐकलं नाही. तिच्या आयुष्याचा निर्णय तिच्या हातातून निसटला. लग्नाच्या आधीच्या रात्री तिनं सोहमला शेवटचा कॉल केला होता. आपण काहीतरी करू शकतो ना यावर. तिचा आवाज थरथरत होता. सोहमने लगेच सांगितलं की मी येतो, आपण आता पळून जाऊ. पण काही क्षण शांत राहिल्यानंतर त्रिशाने डोळे बंद केले आणि हळू आवाजात म्हणाली की नाही,
आता खूप उशीर झालाय. पळून जाऊन घरच्यांची इज्जत नाही घालू शकत मी. तो कॉल संपला आणि त्याचसोबत तिचं जुनं आयुष्यही संपलं. ढोल ताशांच्या गजरात मोहितची बारात आली. सगळीकडे आनंद, नाच, गाणी. पण त्या आनंदामागे एक गुपित लपलं होतं. त्रिशा मंडपात आली. तिचे पाय जड झाले होते. मोहितनं तिच्याकडे पाहिलं आणि हलकसं हसला. तू खूप सुंदर दिसतेस, तो म्हणाला. पण त्रिशाने काहीच उत्तर दिलं नाही. फक्त मान हलवली. विवाहाचे मंत्र सुरू झाले, फेरे झाले, सगळं पार पडलं. पण तिच्या मनात एकच आवाज घुमत होता की हे चुकीचं आहे. हे माझं आयुष्य नाही. लग्नानंतर त्रिशा मोहितच्या घरी आली. सगळ्यांनी तिचं स्वागत केलं. आता तू या घराची लक्ष्मी आहेस, मोहितची आई प्रेमाने म्हणाली. पण त्या घरात पाऊल ठेवताना त्रिशाच्या मनात आनंद नव्हता. फक्त एक पोकळी होती. त्या रात्री मोहित तिच्या जवळ बसला. त्याचा आवाज खूप शांत आणि प्रामाणिक होता. त्रिशा, मला माहिती आहे तुला वेळ लागेल इथे रमायला, पण लागेल सवय म्हणत तो तिच्या जवळ जायचा प्रयत्न करू लागला. पण नवऱ्याला असं जवळ बघून तिनं त्याला दूर ढकललं. नवरी होती, स्वागरात्र होती, त्याची बायको झाली होती, पण विचार मात्र त्यावेळी ती प्रियकराचा करत होती. मोहित समजदार होता. बायको या सगळ्यासाठी तयार नाही असं त्याला वाटलं आणि म्हणाला की काळजी करू नकोस, मी काहीच करणार नाही. तू पूर्ण मनाने जेव्हा तयार होशील तेव्हाच मी जवळ येईल. तोपर्यंत मी तुझी वाट पाहीन. त्या शब्दांनी त्रिशा थोडी हलली. तिच्या डोळ्यांत पाणी आलं, कारण मोहित वाईट नव्हता. तो खूप चांगला मुलगा होता, पण ती त्याच्यावर प्रेम करत नव्हती आणि हेच सत्य तिच्या मनाला सतत टोचत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव दिसलं, सोहम. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. काही क्षण ती फोनकडे पाहत राहिली आणि शेवटी गुपचूप बाथरूममध्ये जाऊन तिनं कॉल उचलला. तू ठीक आहेस ना? सोहमचा आवाज काळजीनं भरलेला होता. त्रिशा काही बोलली नाही. मी अजूनही तुझी वाट पाहतोय, तो रडक्या आवाजात म्हणाला. त्या एका वाक्यानं तिचं मन पूर्णपणे ढवळून निघालं. आता काही बदलू शकत नाही रे, ती हळू आवाजात म्हणाली. सगळं बदलू शकतं ग, फक्त तू तयार हो, मला साथ दे. सोहमचा आवाज ठाम होता. त्यांचा तो संवाद छोटा होता, पण त्याने त्रिशाच्या मनात पुन्हा वादळ निर्माण केलं. त्या दिवसापासून दोघांचे गुपचूप कॉल पुन्हा सुरू झाले. मेसेजेस, एकमेकांना भेटण्याचे प्रयत्न आणि हळूहळू त्रिशा मोहितपासून अजून जास्त दूर राहू लागली. मोहितला काहीतरी बदल जाणवत होता. तू ठीक आहेस ना, तो रोज विचारायचा. पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर असायचं, हो. पण त्या हो मध्ये काहीच नव्हतं. एक दिवस मोहितनं तिचा फोन पाहिला आणि त्याला दिसलं सोहम. त्याच्या मनात शंकेची ठिणगी पडली. हा कोण आहे, त्यानं शांतपणे विचारलं. त्रिशा थोडी गोंधळली. माझा जुना मित्र, गावातीलच, घराशेजारीच राहतो, तू बघितलंही असेल त्याला लग्नात, ती म्हणाली. अच्छा, पण मग इतके कॉल्स का? मोहितचा आवाज आता बदलला होता. त्या क्षणी त्रिशाच्या मनात भीती निर्माण झाली, पण तिनं उलट प्रश्न विचारला, तुला माझ्यावर विश्वास नाही का? आणि मोहित लगेच शांत झाला. पण त्या दिवशी पहिल्यांदाच त्याच्या मनात एक संशय तयार झाला होता. त्या रात्री त्रिशा एकटीच बसली होती. खोलीत शांतता होती, पण तिच्या मनात खूप आवाज होते. तिने फोन काढला आणि सोहमला मेसेज केला. आपण असं किती दिवस हे चालू ठेवणार? माझं लग्न झालंय, मला आता असे चोरून बोलता येणार नाही. काही सेकंदात उत्तर आलं. जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत तुला असंच बोलावं लागेल. ते शक्य नाही, ती म्हणाली. काही क्षण शांतता आणि मग एक मेसेज आला. मग एकच मार्ग आहे. त्रिशाचं हृदय थांबल्यासारखं झालं. काय? तिनं विचारलं. काही वेळाने सोहमचं उत्तर आलं. तुझा हा नवराच नाही राहिला तर? तो मेसेज पाहताच त्रिशाच्या अंगावर काटा आला. तिच्या मनात भीती पसरली. नाही रे, हे चुकीचं आहे, ती स्वतःशीच पुटपुटली. पण त्या एका विचाराने तिच्या मनात घर केलं होतं. तो विचार ती कितीही दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती, पण तो परत परत तिच्या समोर येत होता. त्रिशाच्या मनात काल रात्री आलेला तो एकच विचार, माझा नवराच नाही राहिला तर? हा प्रश्न नव्हता, तो एक बीज होतं. आणि ते बीज आता हळूहळू रुजायला लागलं होतं. सकाळ झाली. घरात सगळं नेहमीसारखं चालू होतं. मोहित आनंदात होता. तो सतत त्रिशाशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तिच्यासोबत वेळ घालवायचा प्रयत्न करत होता. आज आपण बाहेर जाऊया, तुला आवडेल तिथे घेऊन जातो, तो म्हणाला. त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा होता, प्रेम होतं. पण त्रिशाच्या मनात आता गोंधळ नव्हता, एक विचित्र शांतता होती. ती आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत होती. मी काय करते, तिने स्वतःलाच विचारलं. पण उत्तर आलं नाही. नको जायला फिरायला. कारण तिच्या मनात दोन जग तयार झाली होती. एक मोहितचं, जे स्थिर, सुरक्षित आणि शांत होतं, आणि दुसरं सोहमचं, जे वेड्यासारखं धोकादायक पण तिच्या अगदी मनाजवळचं होतं. आणि त्या दोन जगांमध्ये अडकलेली त्रिशा आता हळूहळू एका दिशेनं झुकत होती. नाही, नको, मला नाही फिरायचं, असा नकार देत क्षणात तिनं फोन हातात घेतला. काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिली आणि मग गुपचूप सोहमला कॉल केला. हॅलो. तिचा आवाज शांत होता. तू ठीक आहेस ना, सोहमने विचारलं.
आपण काल जे बोललो ते खरंच आहे का? त्रिशाने सरळ प्रश्न विचारला. काही सेकंद शांतता पसरली. मग सोहमचा आवाज आला की हो, जर तू माझ्यासोबत राहायचं ठरवत असेल तर आपल्याला काहीतरी मोठं करावंच लागेल. मोठं म्हणजे मोहितला आपल्यामधून काढून टाकणं. त्या शब्दांनी हवेत एक थंडगार शांतता निर्माण झाली. त्रिशाने डोळे बंद केले. तिच्या मनात मोहितचा चेहरा आला, त्याचं हसणं, त्याची काळजी, त्याचे शब्द. मी तुझी वाट पाहीन. आणि त्याचवेळी सोहमचा आवाज पुन्हा आला. आपण एकत्र येऊ शकतो. तशीही तू पूर्णपणे माझी झालीच आहेस. मीही तुझं आहे, मनाने आणि शरीरानेही. आता फक्त एक पाऊल उचलावं लागेल आपल्याला. त्या क्षणी त्रिशाच्या मनातील सगळी भीती संपली. ज्याला आपण पूर्ण ओळखतो, ज्याच्यासोबत आपण गेल्या कित्येक वर्षांपासून आहे, स्वतःला त्याला पूर्णपणे सोपवितो, तो जे करेल ते योग्यच असेल. आणि मग एक निर्णय घेतला गेला की मला भेट. मी उद्या परत मुळासाठी घरी येणार आहे, ती हळूच त्याला म्हणाली. त्या दिवशी दुपारी त्रिशा घरातून बाहेर पडली. मी मैत्रिणीकडे जाते असं तिच्या घरच्यांना सांगून ती निघाली. तिच्या पावलांमध्ये घाई नव्हती, पण आतून ती खूप वेगाने काहीतरी ठरवत होती. नेहमी भेटायचे त्या जागी सोहम तिची वाट पाहत उभा होता. दोघंही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. क्षणात एकमेकांना मिठी मारली, कारण कित्येक दिवसांनी ते असे समोरासमोर भेटत होते. पण त्या भेटीत प्रेमापेक्षा जास्त काहीतरी धोकादायक होतं. तू खरंच तयार आहेस? सोहमनं तिला विचारलं. त्रिशाने काही क्षण विचार केला आणि मग मान हलवली. पण हे सोपं नाही, तो म्हणाला. मला माहिती आहे, आणि एकट्यानं हे होणार नाही. मग आपल्याला तिसऱ्या माणसाची गरज आहे. त्या क्षणी सोहमने एक नाव घेतलं, ओंकार. ओंकार सोहमचा खूप जुना मित्र. पैशांसाठी काहीही करणारा. भावना, नातं, नैतिकता या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी फक्त शब्द होते. त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं फक्त एक फायदा. तो आपल्याला मदत करेल, पण त्याची किंमत लागेल. सोहम म्हणाला. त्रिशा काही क्षण शांत राहिली. किती? जितकं तो मागेल तितकं. त्या उत्तराने त्रिशाच्या मनात एक हलकीशी भीती निर्माण झाली. पण आता ती मागे फिरण्याच्या स्थितीत नव्हती. आहेत लग्नातील दागिने ते मोडू, ती म्हणाली. संध्याकाळी तिघांची भेट ठरली. एका अंधाऱ्या शांत जागी ओंकार उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं. मग काय काम आहे? त्यानं सरळ विचारलं. सोहमने सगळं सांगितलं. काही क्षण ओंकार शांत राहिला आणि मग हसला. तू या वेड्यासाठी तुझा चांगला नवरा सोडशील? लोक प्रेमासाठी काय काय करतात, तो म्हणाला. चुप रे. मदत करशील? सोहमने विचारलं. करतो, पण त्याची किंमत असेल. किती? तुमचं काम झालं की बोलू त्यावर. त्याचा आवाज थंड होता. त्या रात्री तिघांनी मिळून एक प्लॅन तयार करायला सुरुवात केली. हे सगळं एका अपघातासारखं दिसलं पाहिजे, ओंकार म्हणाला. कोणीच शंका घेतली नाही पाहिजे तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूवर. पण कसं? त्रिशाने विचारलं. ओंकारने थोडासा विचार केला आणि मग म्हणाला की पाणी, अपघात, नाला किंवा नदी. माणूस बुडाला की सगळं सोपं होतं. त्या शब्दांनी वातावरण अजून गडद झालं. त्रिशाच्या मनात भीती आणि धडधड वाढत होती, पण तिच्या चेहऱ्यावर आता काहीच दिसत नव्हतं. ती शांत होती, खूप शांत. जणू काही ती स्वतःला या सगळ्यांपासून वेगळं करत होती. पण पुन्हा प्रेमासाठी म्हणाली की मी त्याला बाहेर घेऊन येते, फिरण्यासाठी. तुम्ही फक्त तयार राहा. सोहम आणि ओंकारनं एकमेकांकडे पाहिलं आणि मान हलवली. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा सासरी गेली. लग्नाला फक्त 7 दिवस झाले होते, पण प्लॅन केलेल्या त्या दिवसापासून त्रिशा पुन्हा एकदा अगदी सामान्य वागायला लागली. ती मोहितशी गोड गोड बोलू लागली, त्याच्यासोबत वेळ घालवू लागली. मोहितला वाटलं की आता सगळं ठीक होतंय, आता सगळं ठीकच होईल. ती माझ्याकडे आकर्षित होत आहे, तो स्वतःशीच म्हणाला. पण त्याला माहिती नव्हतं की ही शांतता वादळाआधीची आहे. एक दिवस संध्याकाळी त्रिशानं मोहितला विचारलं की आपण बाहेर जाऊया का फिरायला, लग्नानंतरचं. मोहित लगेचच तयार झाला. हो, नक्की जाऊ. ऑफिसमधून सुट्ट्या घेतो, तू म्हणशील तिथे जाऊ आपण. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्याला वाटलं आता खरंच सगळंच ठीक होतंय. पण त्या आनंदाच्या मागे एक भयंकर सत्य लपलं होतं. रात्री त्रिशानं सोहमला एक मेसेज केला की उद्या. फक्त एक शब्द, आणि त्या एका शब्दाने सगळं ठरलं. सोहमने ओंकारला कॉल केला. वेळ आली आहे. ओंकार हसला. मी तयार आहे. रात्र शांत होती, पण त्या शांततेत एक वादळ तयार होत होतं. त्रिशा खिडकीत उभी राहून बाहेर पाहत होती. तिच्या डोळ्यांत आता भीती नव्हती, फक्त एक थंड निर्णय होता. ती हळूच पुटपुटली. हे लवकर संपलं पाहिजे. कधीकधी माणूस स्वतःच्याच आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू बनतो आणि त्याला ते कळतही नाही. एक निर्णय, एक चुकीचं पाऊल आणि सगळं आयुष्य एका अंधारात ढकललं जातं. त्रिशाने तो निर्णय घेतला होता आणि आता ती परत फिरू शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सगळं नेहमीसारखं होतं. मोहित नेहमीप्रमाणे हसत होता, तिच्याशी बोलत होता, छोट्या छोट्या गोष्टीत तिची काळजी घेत होता. आज तू खूप शांत दिसतेस, तो म्हणाला. त्रिशाने हलकंसं हसू दिलं,
पण त्या हसण्यामागे काहीच नव्हतं. तिच्या मनात आता एकच गोष्ट होती की आजचा दिवस, आज सगळं ठरणार होतं. ती स्वयंपाकघरात उभी राहून चहा बनवत होती, हात काम करत होते, पण मन पूर्णपणे दुसरीकडे होतं. काल रात्रीचा प्लॅन तिच्या डोळ्यात पुन्हा पुन्हा फिरत होता. पेड, जागा, सिग्नल सगळं ठरलं होतं. फक्त एकच गोष्ट बाकी होती, योग्य क्षण. तिनं कपात चहा ओतला आणि मोहित समोर ठेवला. आज ऑफिसला जाऊ नकोस ना तू, ती अचानक म्हणाली. मोहित थोडा आश्चर्यचकित झाला. का? आपण बाहेर जाऊया आज, थोडा वेळ एकत्र घालवू, ती शांतपणे म्हणाली. त्या एका वाक्यानं मोहितच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. खरंच? तिनं मान हलवली. त्यानं लगेच तिच्यासाठी काही सरप्राईज प्लॅन केले. फुलांची अरेंजमेंट केली, कारण त्याला वाटलं आज रात्री खऱ्या अर्थाने आम्ही नवरा बायको बनू, आमचं नातं पूर्ण होईल. दुपार झाली. त्रिशानं फोन काढला आणि सोहमला एक छोटासा मेसेज पाठवला की आज संध्याकाळ. काही सेकंदात रिप्लाय आला, ठिकाण तेच. तिच्या हातात थोडीशी थरथर होती, पण चेहऱ्यावर अजूनही शांतता होती. तयार होऊन संध्याकाळी दोघं घराबाहेर पडले. रस्त्यावरची गर्दी, गाड्यांचा आवाज सगळं नेहमीसारखंच होतं, पण त्रिशासाठी प्रत्येक क्षण जड होत चालला होता. ती चालत होती, पण मनात एकच गोष्ट होती, आता परत फिरणं शक्य नाही. आपण कुठे जायचं? मोहितनं विचारलं. थोडं पुढे, शांत जागा आहे, मी नेहमी यायची तिथं, ती म्हणाली. काही वेळात ते शहराबाहेरच्या एका ओसाड रस्त्यावर आले. आजूबाजूला फारसं कोणी नव्हतं. थोड्या अंतरावर एक नाला होता. पाण्याचा हलका आवाज ऐकू येत होता. वातावरणात एक विचित्र शांतता होती. मोहितनं आजूबाजूला पाहिलं. इथं का आलो आपण? छान रेस्टॉरंटमध्ये बसलो असतो. तो थोडा गोंधळला. बस तसंच बोलायचं होतं थोडं, त्रिशा म्हणाली. त्या क्षणी तिचा फोन हलकासा व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर एक शब्द चमकला की आलो. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तिने फोन घट्ट पकडला. मोहित, ती हळू आवाजात म्हणाली. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? मोहितनं तिच्याकडे पाहिलं आणि हलकंसं हसला. हो, पूर्ण. त्या एका उत्तराने काही क्षण तिच्या मनात काहीतरी हल्लं, पण लगेचच ती भावना गायब झाली. अचानक मागून पावलांचा आवाज आला. मोहितनं मागे वळून पाहिलं आणि 2 सावल्या त्याच्याकडे येताना दिसल्या. कोण आहे ही मुलं? तो म्हणाला. पुढच्या क्षणी सोहम आणि ओमकार समोर आली. मोहित पूर्णपणे गोंधळला. हे कोण आहेत? त्यानं त्रिशाकडे पाहिलं, पण त्रिशा काहीच बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावर एक थंड शांतता होती. त्रिशा, हे काय आहे? मोहितचा आवाज आता थरथरत होता. सोहम पुढे आला. तुला सगळं समजेल, तो म्हणाला. त्रिशा, हे काय चाललंय? मोहितनं पुन्हा विचारलं. त्या क्षणी काही सेकंद सगळंच थांबल्यासारखं वाटलं. त्रिशानं डोळे खाली केले आणि काहीच बोलली नाही. तेच तिचं उत्तर होतं. क्षणात सगळं बदललं. ओमकारने पुढे येत मोहितला पकडलं. अरे काय करताय? मोहित ओरडला. सोहमने त्याचे हात घट्ट धरले. मोहित झगडत होता, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होता. त्रिशा, काहीतरी बोल, तो जोरात ओरडला. पण त्रिशा तिथेच उभी होती. चिडूनच बोलली, माफ कर मला, पण मी तुझी होऊ शकत नाही. प्रियकर आहे हा माझा. म्हणूनच बघ, लग्नाला 10 दिवस झालेत आपल्या, पण मी तुला अंगाला साधा स्पर्शही करू दिला नाही. त्या क्षणी मोहितच्या डोळ्यात भीती दिसत होती आणि एक प्रश्न, लग्न का केलं तू जर प्रेम होतं दुसऱ्यावर? पण त्या प्रश्नाचं उत्तर त्याला कधीच मिळणार नव्हतं. काही कळायच्या आत सोहमनं त्याचं तोंड दाबलं. ओमकारनं त्याला खाली दाबलं. मोहित झगडत होता. त्याचा श्वास अडखळत होता. काही सेकंद, काही मिनिट आणि हळूहळू त्याची हालचाल कमी होत गेली. त्रिशा त्या सगळ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यांसमोर एक माणूस संपत होता, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना नव्हती. जणू ती त्या क्षणापासून स्वतःला पूर्णपणे वेगळं करत होती. काही वेळाने सगळं शांत झालं. मोहित हलत नव्हता. वातावरणात एक विचित्र शांतता पसरली. झालं, ओमकार शांतपणे म्हणाला. सोहमने खोल श्वास घेतला. आता पुढचं काम. त्याने नाल्याकडे पाहिलं. दोघांनी मिळून मोहितचं शरीर ओढत नेलं. पाण्याचा आवाज वाढत होता. त्यांनी त्याला नाल्यात ढकललं. पाण्यात एक आवाज झाला आणि सगळं संपलं. त्रिशा अजूनही तिथेच उभी होती. तिच्या डोळ्यांसमोर पाण्याच्या लाटांमध्ये सगळं नाहीसं होत होतं. काही क्षण ती तशीच उभी राहिली आणि मग हळूच वळली. तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळी शांतता होती, थंड आणि निर्जीव. आता सगळं संपलं. सोहम तिच्या जवळ येत म्हणाला. त्रिशाने त्याच्याकडे पाहिलं, पण काहीच बोलली नाही, कारण तिच्या आत काहीतरी कायमचं संपलं होतं. रात्र संपली होती, पण त्या रात्रीचा काळोख अजूनही त्यांच्या मनात जिवंत होता. काही घटना अशा असतात ज्या घडून गेल्यावर संपत नाहीत, त्या मनात पुन्हा पुन्हा जिवंत होतात. त्रिशा त्या सकाळी उठली तेव्हा सगळं नेहमीसारखंच दिसत होतं, पण तिच्या आत काहीतरी कायमचं बदललं होतं. घरात शांतता होती. मोहित नव्हता, पण त्याची अनुपस्थिती अजूनही कुणालाही जाणवली नव्हती. ती आरशात स्वतःकडे पाहत होती. चेहरा तोच होता, पण डोळे बदललेले होते. त्या डोळ्यांत आता भावना नव्हती, फक्त एक थंड रिकामेपण होतं. मोहित उठला नाही का अजून? मोहित कुठे आहे? स्वयंपाकघरातून आईचा आवाज आला.
त्या प्रश्नाने एक क्षण त्रिशाच्या छातीत धडधड वाढली, पण लगेचच तिनं स्वतःला सावरलं. तो थोडा बाहेर गेला आहे, ती सहजपणे म्हणाली. तिचा आवाज इतका सामान्य होता की कुणालाही संशय येणार नव्हता, पण त्या साध्या वाक्यामागे एक भयंकर सत्य लपलं होतं. दुसऱ्या बाजूला सोहम आणि ओमकार त्यांच्या जगात परत गेले होते, पण त्यांच्या मनातही काल रात्रीचं चित्र सतत फिरत होतं. आपण खूप मोठं पाप केलं आहे, सोहम स्वतःशीच म्हणाला, पण त्याच्या आवाजात भीतीपेक्षा जास्त एक विचित्र समाधान होतं. ओमकार मात्र शांत होता. त्याच्यासाठी हे सगळं फक्त एक काम होतं आणि ते पूर्ण झालं होतं. दुपार झाली, संध्याकाळ झाली, पण मोहित परत आला नाही. आता घरात थोडीशी चिंता पसरायला लागली. फोन लावला का त्याला, वडिलांनी विचारलं. त्रिशाने फोन हातात घेतला आणि कॉल लावण्याचा बहाणा केला. फोन लागत नाहीये, ती म्हणाली. त्या क्षणी तिचं हृदय जोरात धडधडत होतं, पण चेहऱ्यावर अजूनही शांतता होती. रात्र झाली आणि चिंता वाढत गेली. शेवटी निर्णय झाला, पोलीस स्टेशनला जाऊया. त्रिशा सगळ्यांसोबत पोलीस स्टेशनमध्ये उभी होती. माझा नवरा कालपासून घरी आलेला नाही, ती शांत आवाजात म्हणाली. पोलिसांनी माहिती घेतली, काही प्रश्न विचारले, कुठे गेला होता, कोणाशी काही वाद झाला होता का. प्रत्येक प्रश्नाला त्रिशा खूप नीट विचारपूर्वक उत्तरं देत होती, जणू तिने सगळं आधीच तयार करून ठेवलं होतं. पोलिसांनी शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी एका नाल्याजवळ काही लोकांची गर्दी झाली होती. पाण्यात काहीतरी तरंगत होतं. कोणीतरी बुडालंय बहुतेक, कोणीतरी म्हणालं. काही वेळात पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी शरीर बाहेर काढलं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच धक्का उमटला, कारण तो मोहित होता. ती बातमी घरापर्यंत पोहोचली. मोहित, आई जोरात ओरडली आणि कोसळली. घरात एकच आक्रोश पसरला. त्रिशा तिथे उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते खरं होतं की खोटं हे ओळखणं अशक्य होतं. ती रडत होती, पण तिच्या आत काहीच हलत नव्हतं. पोस्टमॉर्टम झाला. पहिल्या नजरेत सगळं एक अपघातच वाटत होतं. कदाचित तो पाय घसरून नाल्यात पडला असेल, एक पोलीस म्हणाला. केस जवळजवळ तिथेच संपणार होती. सगळ्यांनी तेच मान्य केलं. एक दुर्दैवी अपघात, पण काहीतरी होतं जे जुळत नव्हतं. एक इन्स्पेक्टर शांतपणे रिपोर्ट पाहत होते. त्यांना काहीतरी विचित्र वाटत होतं. तो इतक्या लांब का गेला असेल, त्यांनी स्वतःशीच विचारलं. आणि फोन का बंद आहे त्याचा. छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनात प्रश्न निर्माण करत होत्या. त्याचा फोन मिळाला का, त्यांनी विचारलं. हो सर, पण लॉक आहे, कॉन्स्टेबल म्हणाला. डेटा काढा, सगळं तपासा, इन्स्पेक्टर देशमुख म्हणाले. त्यांच्या आवाजात एक ठामपणा होता. दरम्यान त्रिशा घरात सगळ्यांसोबत बसली होती. खूप रडत होती. लोक येत होते, सांत्वन करत होते. काय दुर्दैव, देवाची इच्छा, असे शब्द हवेत फिरत होते. त्रिशा सगळं ऐकत होती, पण तिचं लक्ष कुठेतरी दूर होतं. तिच्या मनात एकच प्रश्न होता की आता सगळं खरंच संपल का. मी आणि सोहम आता एक होऊ शकू ना. दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनमध्ये तांत्रिक टीम काम करत होती. त्यांनी मोहितचा फोन उघडण्याचा प्रयत्न केला. डिलीट केलेला डेटा रिकव्हर केला जात होता. प्रत्येक कॉल, प्रत्येक मेसेज पुन्हा समोर येत होता. आणि अचानक, सर हे बघा, एक कॉन्स्टेबल ओरडला. देशमुख लगेच पुढे आले. स्क्रीनवर कॉल रेकॉर्ड दिसत होते. एका नंबरवर पुन्हा कॉल, 1 2 10 20 आणि शेवटी एकूण 49 ते 50 कॉल. हा नंबर कोणाचा आहे, देशमुखने विचारलं. काही सेकंदात उत्तर आलं, त्याची बायको त्रिशाचा. त्या एका उत्तराने सगळं बदललं. देशमुख काही क्षण शांत राहिले आणि मग हळू आवाजात म्हणाले, ही केस अपघात नाही, काहीतरी वेगळं आहे. घरच्यांनाही संशय होता, म्हणून त्या क्षणी एका सत्याची दारं हळूहळू उघडायला लागली होती. आणि त्या दाराच्या पलीकडे काय आहे हे अजून कुणालाच माहिती नव्हतं. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला त्रिशा तिच्या खोलीत बसलेली होती. तिच्या हातात मोबाईल होता, पण स्क्रीनवर फक्त एकच नाव दिसत होतं, सोहम. ती नंबर डायल करणार इतक्यात तिचा हात थांबला. तिच्या डोक्यात त्या रात्रीचे सगळे प्रसंग पुन्हा फिरत होते. नाल्याच्या काठावर उभे असलेले ते तिघं, पाण्यात पडलेला तो आवाज आणि नंतर आलेली ती भयानक शांतता. त्रिशाच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती रडली नाही. तिच्या मनात एकच विचार चालू होता, जर सगळं उघड झालं तर. तिचा श्वास वेगाने चालू झाला. तिनं अचानक मोबाईल बाजूला फेकला आणि आरशात स्वतःकडे पाहू लागली. तू काय केलंस त्रिशा, ती स्वतःलाच विचारत होती. दरम्यान पोलिसांनी आता प्रियकर सोहमवर नजर ठेवायला सुरुवात केली होती. तो एका चहाच्या टपरीवर बसून शांतपणे चहा पित होता, पण त्याच्या नजरा सतत आजूबाजूला फिरत होत्या. त्याला काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव होत होती. त्याचा मित्र ओंकार त्याच्याकडे आला आणि हळू आवाजात म्हणाला, पोलीस पाठलाग करत आहे आपला, काहीतरी चालू आहे. सोहमने खाली ठेवत विचारलं, तू त्रिशाची बोललास का. ओंकारनं नकारार्थी मान हलवली. नाही, आणि सध्या बोलूही नकोस, सगळं थंड होऊ दे, मग पैसे घे. पण सोहमच्या मनात वेगळाच वादळ सुरू होतं. जर ती तुटली, खरं बोलली कुणासोबत, तर सगळंच संपेल. त्याने मनात विचार केला. एकतर आधीच पोलिसांना संशय आला आहे,
आपल्याला काही दिवस फरार व्हायला हवं, तो म्हणाला. आणि त्यांनी तृषाला ही सगळं कळवलं. जपून राहा, काही दिवस दिखावा कर दुःखाचा. तीही ते करत होती. लग्नाच्या 10व्या दिवशीच माझा नवरा मेला, उभं आयुष्य मी कसं काढू म्हणून रडत होती. आणि हे सगळं पाहून तिच्या माहेरच्या लोकांना सुद्धा मुलीवरच संशय येत होता. आणि तेही सगळे मोहितच्याच घरच्यांकडून होते. इकडे पोलिसांचा पूर्ण तपास सुरू होता. त्या क्षणी बाहेरून एक कॉन्स्टेबल धावत आला. सर, सोहम गायब झालाय. हे ऐकताच देशमुख उभे राहिले. काय? हो सर, तो आत्ताच टपरीवरून निघून गेला आणि त्याचा फोनही आता स्विच ऑफ आहे. देशमुखांनी जोरात टेबलावर हात आपटला. डॅमेट. त्यांनी लगेच ऑर्डर दिली. त्या टीमना अलर्ट करा. तो पळण्याच्या तयारीत आहे. वातावरण एकदम बदललं. आता ही फक्त चौकशी नव्हती, हा पाठलाग सुरू झाला होता. दरम्यान त्रिशाच्या घरच्या बाहेर पोलीस गाडी थांबली. ती दार उघडून बाहेर आली आणि समोर उभे असलेले पोलीस पाहताच तिचा चेहरा पांढरा पडला. त्रिशा, आम्हाला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत, एक अधिकारी शांतपणे म्हणाला. तिच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. ती काहीच बोलली नाही, फक्त हळूच मान हलवली. तिच्या मनात एकच गोष्ट घुमत होती की सगळंच संपलं. त्या रात्री शहरभर पोलिसांनी सोहमचा शोध सुरू केला होता. प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौक तपासला जात होता. रात्रीचा अंधार दाटून बसला होता. शहराच्या बाहेर जाणाऱ्या हायवेवर एक काळी बाईक वेगाने धावत होती. त्या बाईकवर बसलेला सोहम सतत मागे वळून पाहत होता. त्याचा श्वास जड झाला होता. डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. पोलीस इतक्या लवकर कसे पोहोचले, तो स्वतःशीच पुटपुटला. त्याच्या डोक्यात एकच विचार होता, पळायचे, कुठेतरी दूर पळायचे. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक आवाज त्याला थांबवत होता. सत्यापासून किती पळणार? दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये त्रिशा समोर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर आता एक विचित्र शांतता होती. इन्स्पेक्टर देशमुखांनी तिच्या समोर फाईल उघडली. त्रिशा, आम्हाला सगळं माहिती आहे, फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. काही क्षण ती शांत राहिली, मग हळूच म्हणाली, सगळं माहिती आहे तरी का विचारताय? देशमुख थोडे थांबले. कारण तुझ्या एका कबुलीवर सगळं स्पष्ट होईल. त्रिशाने डोळे मिटले. तिच्या डोक्यात पुन्हा त्या रात्रीचा अंधार उभा राहिला. सोहमचा हात, ओंकारचा आवाज आणि पाण्यात बुडणारा मोहित. तिचा श्वास वेगाने चालू झाला. मी त्याला वाचवू शकले असते. तिचा आवाज तुटला. देशमुखांनी लगेच विचारलं, मग वाचवलं का नाहीस? हा प्रश्न ऐकताच तिचे डोळे उघडले. कारण मला त्याच्यापासून मुक्त व्हायचं होतं. तिच्या या शब्दांनी खोलीत एकदम शांतता पसरली. त्याच वेळी शहराच्या एका कोपऱ्यात सोहमने बाईक थांबवली. तो एका जुन्या गोदामाजवळ उतरला. आजूबाजूला पूर्ण अंधार होता. त्यानं मोबाईल काढला, पण तो आधीच स्विच ऑफ होता. कोणावर विश्वास ठेवायचा आता? तो स्वतःशीच बोलला. अचानक त्याच्या कानावर काही आवाज आले, जणू कोणीतरी जवळ येत होतं. तो सावध झाला. कोणी आहे का? त्यानं हळू आवाजात विचारलं, पण उत्तर आलं नाही. फक्त वाऱ्याचा आवाज आणि दूरवरून येणाऱ्या कुत्र्याचा भुंकण्यांचा आवाज. पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये देशमुखांनी टेबलावर हात आपटला. म्हणजे तू मान्य करतेस की हा प्लॅन होता? त्रिशा काही क्षण शांत राहिली आणि मग मान हलवली. हो, पण सगळं सोहमनेच ठरवलं होतं. मी फक्त. ती थांबली. देशमुख लगेच म्हणाले, तू फक्त साथ दिलीस. तिच्या डोळ्यात अश्रू आले. हो, पण शेवटच्या क्षणी मला भीती वाटली होती. मला वाटलं होतं की आपण थांबू, पण सोहम थांबला नाही. तिचा आवाज पुन्हा तुटला. अचानक दरवाजा उघडून एक कॉन्स्टेबल आत आला. सर, लोकेशन मिळालं. देशमुख लगेच उठले. कुठे आहे तो? शहराबाहेर जुन्या गोदामाजवळ. त्याचा फोन थोडा वेळ ऑन झाला होता. देशमुखांनी लगेच ऑर्डर दिली, टीम तयार करा. आज रात्रीच त्याला पकडायचंय. दरम्यान त्या अंधाऱ्या गोदामात सोहम एकटाच उभा होता. त्याचा श्वास जोरात चालू होता. अचानक मागून एक आवाज आला, पळून जाशील असं वाटतंय. सोहम डचकला आणि मागे वळाला. त्याच्यासमोर ओंकार उभा होता. तू? सोहम आश्चर्यचकित झाला. ओंकार हळूच हसला. पोलीस तुझ्या मागे आहेत आणि तू इथे लपलायस? सोहमने रागानेच विचारलं. तू इथे काय करतोयस? ओंकार पुढे आला. मी स्वतःला वाचवतोय आणि कदाचित तुला पण. सोहमचा चेहरा बदलला. म्हणजे? ओंकारचा आवाज आता थंड झाला. जर आपण पकडलो गेलो तर सगळं संपेल, पण जर तू नाही राहिलास तर केसही संपेल. हे ऐकताच सोहमच्या अंगावर काटा आला. तू वेडा झालायस का? तो ओरडला. त्याच क्षणी बाहेरून पोलीस गाड्यांचे सायरन ऐकू आले. लाल निळे दिवे त्या अंधारात चमकू लागले. ओंकारने हळूच पुटपुटलं. गेम संपला. सोहमच्या चेहऱ्यावर भीती आणि राग एकाच वेळी दिसत होता. तो पळायला वळाला, पण दरवाजातच पोलीस उभे होते. सोहम, हात वर करून बाहेर ये. देशमुखांचा आवाज घुमला. गोदामाच्या आत काही क्षण तणावपूर्ण शांतता पसरली. सोहम हळूच मागे सरकला. त्याच्या नजरा ओंकारकडे गेल्या. ओंकार मात्र शांत उभा होता, जणू सगळं आधीच ठरलेलं होतं. शेवटी सोहमने हात वर केले आणि हळूच पुढे आला, पण त्याच्या नजरा सतत ओंकारकडेच रोखलेल्या होत्या. त्या नजरेत एकच प्रश्न होता, का? ओंकार मात्र शांत उभा होता.
चेहऱ्यावर ना अपराधीपणा ना भीती, जणू सगळं आधीपासूनच ठरलेलं होतं. देशमुख पुढे आले. त्यांनी सोहमकडे पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाले, शेवटी पकडलास ना. सोहम काही बोलला नाही, पण अचानक तो ओरडला, सर, सगळं मी एकट्यानंच केलं नाही. ओंकार पण होता माझ्यासोबत. त्या क्षणी सगळ्यांच्या नजरा ओंकारकडे वळल्या. काही सेकंद वातावरण गोठल्यासारखं झालं. देशमुखांनी ओंकारकडे पाहत विचारलं, काय म्हणतोयस यावर? ओंकारने हळूच एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, सर, मी आधीच सगळं सांगितलंय. हे ऐकताच सोहमचा संताप उसळला. खोटं बोलतोयस तू. तूच प्लॅन केला होतास. तो झटपट पुढे सरकण्याचा प्रयत्न करू लागला, पण पोलिसांनी त्याला आवरलं. देशमुखांच्या चेहऱ्यावर एक गंभीर शांतता होती. त्यांनी कॉन्स्टेबलला इशारा केला आणि सोहमला गाडीत बसवण्यात आलं. ओंकार मात्र तिथेच उभा राहिला, जणू तो आधीपासूनच पोलिसांच्या बाजूला होता. त्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये चौकशी पुन्हा सुरू झाली. त्रिशा एका बाजूला बसलेली होती आणि समोर सोहम. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले, पण यावेळी त्या नजरेत प्रेम नव्हतं, फक्त राग, भीती आणि तुटलेला विश्वास होता. देशमुखांनी फाईल उघडत सांगितलं, ओंकारने आधीच सगळी माहिती दिली आहे आणि तो आमचा साक्षीदार बनायलाही तयार आहे. हे ऐकताच त्रिशाचा चेहरा फटकन पांढरा पडला. म्हणजे तो आपल्या विरुद्ध बोलणार? तिचा आवाज थरथरला. देशमुखांनी सरळ उत्तर दिलं, हो, आणि त्याच्याकडे सगळे पुरावे आहेत. सोहमचा राग आता नियंत्रणाबाहेर जात होता. तो धोकेबाज आहे. त्यानेच सगळं प्लॅन केलं होतं आणि आता स्वतःला वाचवायला आमच्यावर टाकतोय. तो ओरडला. देशमुखांनी त्याच्याकडे शांतपणे पाहत विचारलं, मग पुरावा काय आहे तुझ्याकडे? हा प्रश्न ऐकताच सोहम काही क्षण गप्प बसला. त्याच्या चेहऱ्यावरची आक्रमकता हळूहळू कमी होत गेली, कारण त्याच्याकडे काहीच पुरावा नव्हता. त्रिशाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यानेच आपल्याला संपवलं, ती हळू आवाजात म्हणाली. तिच्या मनात त्या सगळ्या क्षणाची चित्रफीत फिरत होती. ओंकारचं हसणं, त्याचा सल्ला, त्याची खात्री, आणि आता तोच त्यांचा सर्वात मोठा शत्रू बनला होता. दरम्यान दुसऱ्या खोलीत ओंकार बसला होता. त्याच्यासमोर देशमुख होते. तू सगळं खरं सांगितलंस ना? देशमुखांनी विचारलं. ओंकारने मान हलवली. हो सर, मला सुरुवातीपासूनच कळलं होतं की हे चुकीचं आहे, पण मी अडकलो होतो प्रेमात. आता फक्त स्वतःला वाचवायचं आहे. त्याचा आवाज शांत होता, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच थंडी होती, जणू तो फक्त स्वतःचा विचार करत होता. देशमुखांनी त्याच्याकडे काही क्षण पाहिलं आणि मग म्हणाले, ठीक आहे, पण लक्षात ठेव, जर एक जरी गोष्ट खोटी निघाली तर तूही वाचणार नाहीस. ओंकारने हलकंसं स्मित केलं. सर, आता मला खोटं बोलण्याची गरज नाही. त्या रात्री तिन्ही जण वेगवेगळ्या कोठडीत होते, पण तिघांच्या मनात एकच गोष्ट चालू होती, विश्वासघात. प्रेम, मैत्री आणि विश्वास सगळं एका क्षणात तुटलं होतं. त्रिशा कोपऱ्यात बसून भिंतीकडे पाहत होती. जर मी त्यावेळी थांबले असते तर आज सगळं वेगळं असतं. तिच्या मनात अपराधीपणाची भावना आता खोलवर रुजत होती. दुसऱ्या बाजूला सोहम भिंतीकडे हात आपटत होता. ओंकार, मी तुला सोडणार नाही. त्याचा राग अजूनही शांत झाला नव्हता. आणि तिसऱ्या बाजूला ओंकार शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करत होता, जणू त्याच्यासाठी हे सगळं फक्त एक खेळ होतं, जिथे शेवटी तो जिंकणार होता. पण खरा खेळ अजून संपला नव्हता, कारण दुसऱ्याच दिवशी कोर्टात जे घडणार होतं ते या तिघांच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होतं. सकाळचं ऊन अजून पूर्णपणे पसरलं नव्हतं, पण कोर्टाच्या आवारात आधीच गर्दी जमली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. आज या केसचा मोठा उलगडा होणार होता. पोलीस व्हॅन कोर्टात शिरली आणि त्यातून प्रथम सोहम, मग त्रिशा आणि शेवटी ओंकारला खाली उतरवण्यात आलं. तिघंही वेगवेगळ्या दिशेला पाहत होते. एकमेकांकडे नजर टाकायलाही तयार नव्हते, पण त्यांच्या मनात चाललेलं वादळ मात्र एकच होतं, आज काय होणार? कोर्टात जज साहेब आले आणि सगळ्यांनी उभं राहत आदर व्यक्त केला. वातावरणात एक विचित्र शांतता पसरली. सरकारी वकील उभे होते आणि त्यांनी केसची सुरुवात केली. माननीय न्यायालय, हे केवळ हत्या नाही, ही एक नियोजित कट कारस्थान आहे, जिथे प्रेम, विश्वास आणि स्वार्थ यांनी मिळून एका निरपराध माणसाचा जीव घेतला. त्यांच्या आवाजात ठामपणा होता. पहिल्यांदा साक्षीसाठी ओंकारला उभं केलं गेलं. तो हळूहळू पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यांत काहीतरी लपलेलं होतं. तुला जे काही माहिती आहे ते सत्य सांग, वकील म्हणाले. ओंकारने थोडा वेळ खाली पाहिलं आणि मग बोलायला सुरुवात केली. त्या रात्री आम्ही तिघं नाल्याजवळ गेलो होतो. प्लॅन आधीपासूनच ठरलेला होता. सोहम आणि त्रिशाने मला मदतीसाठी बोलवलं होतं. हे ऐकताच कोर्टात कुजबूज सुरू झाली. त्रिशाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. खोटं आहे हे, ती पुटपुटली. सोहमचा चेहरा संतापाने लाल झाला. तो खोटं बोलतोय, तो ओरडला. जजांनी हातोडा आपटत शांतता राखण्याचा आदेश दिला. ओंकार पुढे बोलत राहिला. मोहितला आम्ही तिथे बोलवलं आणि मग सोहमने त्याला पकडलं. मी आणि त्रिशा फक्त उभे होतो. त्याचा आवाज स्थिर होता, जणू तो सगळं व्यवस्थित तयार करून आला होता. सरकारी वकिलांनी लगेच विचारलं, मग पुढे काय झालं? ओंकार काही क्षण थांबला. तो बेशुद्ध झाला आणि मग आम्ही त्याला नाल्यात फेकलं. हे शब्द कोर्टात घुमले.
त्या क्षणी त्रिशा जोरात रडायला लागली. मी नाही केलं, मी नाही केलं, ती वारंवार म्हणत होती. पण तिच्या आवाजात आता खात्री नव्हती, फक्त भीती होती. आता बचाव पक्षाचा वकील उभा राहिला. ओमकार, तू स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलत नाहीयेस ना? त्यानं थेट प्रश्न विचारला. ओमकारने सरळ उत्तर दिलं, नाही. वकील हसला. मग हे सांग, तू पोलिसांकडे इतका उशिरा का गेला? हा प्रश्न ऐकताच ओमकार थोडा अडखळला. मी घाबरलो होतो, तो म्हणाला. वकील लगेच म्हणाला की तू योग्य वेळेची वाट पाहत होतास. कोर्टात पुन्हा कुजबूज सुरू झाली. सोहमच्या चेहऱ्यावर हलकासा स्मित आलं. त्याला वाटलं आता सत्य बाहेर येईल. पण पुढच्याच क्षणी सरकारी वकिलांनी एक नवा पुरावा सादर केला. मोबाईल कॉल रेकॉर्ड्स. या रेकॉर्ड्सनुसार त्या रात्री सोहम तसेच तिचा नवरा मोहित आणि त्रिशामध्ये 49 वेळा फोनवर संभाषण झालं आहे. हा पुरावा ऐकताच सगळं पुन्हा त्यांच्या विरोधात गेलं. जजांनी त्रिशाकडे पाहत विचारलं, तुला काही सांगायचं आहे का? काही क्षण ती शांत राहिली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खेळल्या होत्या. तिच्या मनात भीती, अपराधीपणा आणि तुटलेपण सगळंच एकत्रित फिरत होतं. शेवटी तिनं हळूच डोकं वर केलं. हो, मला सांगायचं आहे. तिचा आवाज थरथरत होता. ते फोन तो मला गिफ्ट देण्यासाठी करत होता. काय घेऊ, कुठे जाऊ, रात्रीची प्लॅनिंग डिस्कस करत होता. आता कोर्टात पुन्हा शांतता पसरली. जो मुलगा सुहागरात्रीसाठी बेड सजवत होता, स्वप्न बघत होता, त्याला मी माझ्यासमोर मरताना पाहिलं. त्या रात्री मी तिथेच होते आणि हो, मला सगळं माहिती होतं. हे ऐकताच सगळे थक्क झाले. सोहमने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं, पण ती पुढे म्हणाली, मी त्याला मारलं नाही, मी फक्त थांबवू शकले नाही. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. माझी चूक आहे, मी दोषी आहे. तिच्या या कबुलीने केसचं चित्र पूर्ण बदललं. सोहमचा चेहरा पूर्णपणे बदलला. तू काय करतेस त्रिशा? तो हळू आवाजात म्हणाला. पण आता उशीर झाला होता. जजांनी काही क्षण विचार केला आणि मग पुढील सुनावणीसाठी तारीख दिली. अजून काही मुद्दे स्पष्ट करायचे आहेत. पुढील निर्णय लवकरच दिला जाईल. कोर्ट तहकूब झालं. पोलीस पुन्हा तिघांना बाहेर घेऊन जात होते. पण यावेळी वातावरण वेगळंच होतं. त्रिशा शांत होती, जणू तिने सगळं मान्य केलं होतं. सोहमच्या चेहऱ्यावर राग आणि धक्का दोन्ही होतं आणि त्रिशाच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांच्या चेहऱ्यावरही संताप, राग, दुःख सगळंच होतं. कोर्टाच्या पुढील तारखेचा दिवस उगवला, पण यावेळी वातावरण वेगळंच होतं. बाहेरची गर्दी अधिक वाढली होती. मीडियाचे कॅमेरे सतत फ्लॅश होत होते आणि प्रत्येकाला एकच उत्सुकता होती, आज सत्य पूर्णपणे बाहेर येणार का? पोलीस व्हॅन कोर्टात आली आणि पुन्हा एकदा सोहम, त्रिशा आणि ओंकार यांना आत नेण्यात आलं. पण यावेळी तिघांच्या चेहऱ्यावर भाव पूर्णपणे बदलले होते. त्रिशा शांत, सोहम तणावात आणि ओंकार अजूनही निर्विकार. कोर्टात सुनावणी सुरू झाली. जज साहेबांनी फाईल उघडली आणि गंभीर आवाजात म्हणाले, आज या प्रकरणातील काही महत्त्वाचे पुरावे सादर होणार आहेत. सरकारी वकील उभे राहिले आणि त्यांनी सुरुवात केली. माननीय न्यायालय, आम्हाला नवीन तांत्रिक पुरावे मिळाले आहेत जे या केसचा संपूर्ण चेहराच बदलू शकतात. हे ऐकताच ओंकारच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हलकीशी अस्वस्थता दिसली. वकिलांनी एक पेनड्राईव्ह कोर्टात सादर केली. यामध्ये त्या रात्रीचा एक ऑडिओ रेकॉर्ड होता. कोर्टात एकच कुजबूज सुरू झाली. जयांनी परवानगी दिली आणि तो ऑडिओ प्ले करण्यात आला. सगळं तयार आहे ना? हा आवाज सोहमचा होता. हो, पण काही चुकलं तर? हा आवाज त्रिशाचा. आणि मग तिसरा आवाज आला. काहीच चुकणार नाही, कारण प्लॅन माझा आहे. हा आवाज ओंकारचा होता. ऑडिओ थांबताच कोर्टात एकदम शांतता पसरली. सगळ्यांचे डोळे आता ओंकारकडे वळले होते. सोहमच्या चेहऱ्यावर आता एक वेगळंच समाधान दिसत होतं. पाहिलं, मी सांगितलं होतं ना, तो ओरडला. त्रिशाच्या डोळ्यांत पुन्हा भीती दाटली, कारण आता सत्य वेगळ्याच दिशेला जात होतं. सरकारी वकिलांनी जोरात सांगितलं. यावरून स्पष्ट होतं की या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार ओंकार होता. कोर्टात पुन्हा खळबळ उडाली. ओंकार काही क्षण गप्प बसला. त्याच्या चेहऱ्यावरची शांतता आता तुटायला लागली होती. जजांनी त्याच्याकडे पाहत विचारलं, तुला काही सांगायचं आहे का? सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या. ओंकारने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू बोलायला सुरुवात केली. हो, हा प्लॅन माझाच होता, पण सुपारी यांनीच दिली म्हणून मी हे सगळं केलं, पैशांसाठी. हे शब्द ऐकताच कोर्टात एकच गोंधळ उडाला. पण तो पुढे म्हणाला, मी एकट्याने काहीच केलं नाही. सोहमला त्रिशा हवी होती आणि त्रिशाला तिचं आयुष्य परत हवं होतं. त्यांचं प्रेम होतं एकमेकांवर, अगदी कॉलेजपासून. मी फक्त त्यांना मार्ग दाखवला. त्याचा आवाज थंड होता, जणू तो अजूनही स्वतःला दोषी मानत नव्हता. त्रिशाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. आपण काय केलं? ती पुटपुटली. सोहम मात्र रागाने पेटला होता. तू आमचा वापर केला ओंकार, तूच आम्हाला या सगळ्यात ढकललं, तो ओरडला. सगळे एकमेकांवर आरोप लावत होते. ओंकार हसला, एक थंड निर्दयी हसू. तुम्ही आधीच तयार होतात, मी फक्त संधी दिली. त्या क्षणी सगळं स्पष्ट झालं. हा फक्त प्रेमाचा गुन्हा नव्हता,
हा स्वार्थ, नियंत्रण आणि मनोविकृतीचा खेळ होता. जजांनी हातोडा आपटत शांतता राखली. या नवीन पुराव्यांच्या आधारे कोर्ट अंतिम निर्णयासाठी तयारी करत आहे. त्या संध्याकाळी कोर्ट पुन्हा भरलं. सगळे श्वास राखून बसले होते. कोर्टात पिन ड्रॉप शांतता होती. प्रत्येकाचा श्वास जणू अडकून पडला होता. जज साहेबांनी फाईल समोर ठेवली, चष्मा नीट केला आणि गंभीर आवाजात निर्णय वाचायला सुरुवात केली. या प्रकरणातील सर्व पुरावे, साक्षी, तांत्रिक माहिती आणि आरोपींचे कबुले जबाब विचारात घेता न्यायालय असा निष्कर्ष काढते की ही हत्या पूर्वनियोजित कटाचा परिणाम आहे. हे शब्द ऐकताच त्रिशाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. सोहमने मूठ घट्ट आवळली. ओंकार मात्र शांत उभा होता, पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी ताण दिसत होती. जज पुढे म्हणाले, या कटामध्ये तिघांचाही सहभाग सिद्ध झाला आहे. मात्र उपलब्ध पुराव्यांनुसार ओंकार हा या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट होतं. कोर्टात पुन्हा एकदा कुजबूज सुरू झाली. ओंकारचा चेहरा पहिल्यांदाच बदलला. म्हणूनच जजांचा आवाज आणखीन ठाम झाला. ओंकारला भारतीय दंडसंहितेच्या संबंधित कलमानुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. हे ऐकताच ओंकारचा तो थंडपणा तुटला. त्याच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. त्याने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण शब्दच बाहेर आले नाहीत. जजांनी पुढे वाचन सुरू ठेवलं. सोहम, ज्याने प्रत्यक्ष कृतीत सहभाग घेतला आणि गुन्हा घडवून आणण्यात सक्रिय भूमिका बजावली, त्यालाही जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. सोहमने डोळे बंद केले. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, आता फक्त पराभव होता. आणि त्रिशा. जज थोडे थांबले. कोर्टात पुन्हा शांतता पसरली. तू या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरीही तुझं मौन आणि सहकार्य या गुन्ह्यास कारणीभूत ठरलं आहे. त्यामुळे तुला 10 वर्षांची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली जाते. हे ऐकताच त्रिशा पूर्णपणे कोसळली. तिच्या डोळ्यांसमोर सगळं काळं झालं. मी हे काय केलं? ती रडतच खाली बसली. जजांनी शेवटचं वाक्य उच्चारलं. न्यायालयाचा निर्णय पूर्ण झाला आहे. हातोड्याचा आवाज कोर्टात घुमला आणि त्या एका आवाजाने तिघांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. पोलीस पुढे आले आणि तिघांना घेऊन जायला निघाले. त्रिशा रडत होती. सोहम शांतपणे चालत होता आणि ओंकार, त्याच्या चेहऱ्यावर आता कोणतंही हसू नव्हतं, फक्त रिकामेपण होतं. कोर्टाबाहेर मीडिया ओरडत होती, तुम्हाला काय वाटतं? का केलं हे सगळं? निरपराध नवऱ्याचा जीव का घेतला? पण तिघांपैकी कोणीही उत्तर दिलं नाही. त्या दिवशी सूर्य मावळत होता आणि त्याच्यासोबत 3 आयुष्यांची स्वप्नही कायमच्या अंधारात हरवली. तिचं हे कृत्य बघून तिच्या माहेरच्यांनी तिच्या सासरच्या लोकांची माफी मागितली, पण त्याने मोहित परत येणार नव्हता. काही महिन्यांनंतर जेलच्या एका कोठडीत त्रिशा बसलेली होती. तिच्या हातात एक छोटंसं कागद होतं. तिने स्वतःसाठी लिहिलेलं एक वाक्य की सत्यापासून पळता येत नाही. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त एक खोल शांतता होती. दुसऱ्या कोठडीत सोहम भिंतीकडे पाहत बसला होता. त्याच्या मनात अजूनही तेच प्रश्न होते, जर त्या दिवशी मी थांबलो असतो तर. पण आता त्या प्रश्नांना काहीच अर्थ उरला नव्हता. आणि तिसऱ्या बाजूला ओंकार एकटाच बसला होता. त्यानं आयुष्यभरासाठी खेळलेला खेळ शेवटी त्याच्यावरच उलटला होता. ही कथा इथेच संपते, पण एक प्रश्न कायम राहतो. प्रेम खरंच इतकं आंधळं असतं का, की ते माणसाला गुन्हेगार बनवतं? मित्र आणि मैत्रिणींनो, शेवटी या कथेतून एकच गोष्ट ठळकपणे समोर येते. गुन्हा कधीच अचानक घडत नाही. तो आधी मनात तयार होतो आणि जेव्हा मनात चुकीचं ठरवून पूर्ण प्लॅनिंग करून पाऊल उचललं जातं, तेव्हा त्याचे परिणाम फक्त एका व्यक्तीपुरतेच मर्यादित राहत नाहीत. संपूर्ण कुटुंब, समाज आणि भविष्यातील अनेक जीव त्यात होरपळून जातात. आज आपण पाहतो एक प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत दुसरं समोर येतं. काल कुणीतरी, आज कुणीतरी, उद्या कदाचित पुन्हा कुणीतरी, पण शिक्षा काहीच नाही. सगळ्यात भीतीदायक गोष्ट काय आहे माहिती आहे? हे गुन्हे आता भावनेच्या भरात नाही होत. ते थंड डोक्यानं विचार करून, प्लॅनिंग करून केले जात आहेत. आणि म्हणूनच प्रश्न फक्त त्या व्यक्तीचा राहत नाही, तो आपल्या सगळ्यांचाच होतो. आईवडिलांनी विचार करायला हवा. मुलांशी संवाद किती आहे? त्यांना समजून घेतोय का, की फक्त निर्णय लादतोय? मुलं-मुलींनी विचार करायला हवा. प्रेम म्हणजे फक्त स्वतःचं सुख आहे का, की त्यात जबाबदारी, संयम आणि योग्य निर्णयही येतो? समाजानेही विचार करायला हवा. आपण फक्त बातम्या पाहून पुढे जातोय का, की अशा घटनांमधून काहीतरी शिकतोय? कारण सत्य एकच आहे, वेळेवर त्या आरोपाला योग्य शिक्षा आणि योग्य मार्गदर्शन मिळालं असतं तर कदाचित काही निरपराध जीव वाचले असते. गुन्हा करण्याआधी लोक 1000 वेळा विचार करत नाहीत, पण शिक्षा उशिरा मिळाली तर पुढचा गुन्हेगार नक्कीच विचार करत नाही. म्हणूनच भावनांवर नियंत्रण ठेवा. निर्णय घेण्याआधी परिणामांचा विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं, जीवन कोणाचाही संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही. कारण एक चुकीचा निर्णय आयुष्यभराची शिक्षा बनतो आणि एका क्षणाचा राग अनेक आयुष्यांचा शेवट ठरतो. बाकी या कथेमध्ये चूक कुणाची, मोहितची की
ज्याने बायकोवर इतक्या लवकर विश्वास ठेवला की चूक त्रिशाची. जिनं प्रेम दुसऱ्यावर असताना लग्न फक्त आईवडील म्हटले म्हणून मोहितसोबत केलं की तिच्या आईवडिलांची चूक? खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. सोनम रघुवंशी बेलवर बाहेर फिरते आहे. सिया ही लवकरच सुटेल आणि पुन्हा एखादी मुलगी असा गुन्हा करेल. त्यामुळे अशा अपराधी लोकांना पटकन फाशी द्यायला हवी, म्हणजे दुसरा नवीन गुन्हेगार बनणार नाही. तुम्हाला काय वाटतं? फाशी लवकर व्हावी का अशा लोकांना, की कोणती शिक्षा मिळावी? नक्की सांगा. बाकी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या आणि सतर्क रहा. धन्यवाद.